माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आम्ही दिले, तेव्हा विरोधक पोटात दुखू लागलं त्यांच्या। माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आम्ही दिले, तेव्हा विरोधक पोटात दुखू लागलं त्यांच्या। आज 1,500 रुपयाचे पुढच्या काळामध्ये आणखी वाढतील, आणखी वाढतील, आणखी वाढतील। माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे। म्हणाले हे काय देणार, जसे खात्यात पैसे जमा होऊ लागले तसं म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, आमची देण्याची नियत आहे, आमची घेण्याची नाही। घेणारं याच्यापूर्वी सरकार होतं। आज 1,500 रुपयाचे पुढच्या काळामध्ये आणखी वाढतील, आणखी वाढतील, आणखी वाढतील। माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, त्यांच्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे। आता मला सांगा, काही लोक कोर्टात गेले योजना बंद करा म्हणून। ही योजना काय 1,500 रुपये का भीक देता का, लाच देता का विकत घेता का? काय काय बोलले, काय काय बोलले। आणि यामध्ये एवढा अपमान करताना आम्ही दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणार। आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी पण लखपती दीदी, ड्रोन दीदी, स्वनिधी, उज्ज्वला जनधन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ सगळं केलंय। आता मला सांगा, या योजनेमध्ये इथे माझे मुस्लिम बांधव पण आहेत। हम लोगों ने कोई फर्क किया है क्या योजना में? हमारे हिंदू बेटी को भी, बहन को भी पैसे मिलते, मुस्लिम को भी मिलते, सिख को भी मिलते, सब क्रिश्चियन बांधव को भी, उनको बहनों को भी मिलते, सबको मिलते हैं। आम्ही कुठलाही भेदभाव केलाय? आपण लाडक्या भावांमध्ये भेदभाव केलाय? फुकट मोफत राशन केंद्र देतं त्याच्यात भेदभाव केलाय? कशामध्ये भेदभाव? फर्क हम लोग ने नहीं किया है। लेकिन लोकसभा में सबको डराया, बोले झूठा बताया संविधान बदलेगा, ये होगा। मुस्लिम लोगों को डराया, क्रिश्चियन लोगों को डराया, आदिवासी लोगों को डराया, सबको डराया ना। आता मी सांगतो, बाबासाहेबांचं संविधान आहे, बाबासाहेबांचं संविधान कधी बदलणार नाही। जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। बाबासाहेबांना कोणी हरवलं? कोणी हरवलं? काँग्रेसनी 2दा हरवलं, बाबासाहेबांचा अपमान केला। बाबासाहेबांनी म्हणाले काँग्रेस जळकं घर आहे, याच्यापासून लांब राहा। मग तुम्ही या निवडणुकीत लांब राहणार ना? बाबासाहेबांचं ऐकणार ना? आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की हे खोटारडे लोक आहेत। हे खोटं बोलून, खोटं फेक नरेटिव्ह साधून लोकसभेमध्ये त्यांनी सगळ्या जातीपातीच्या लोकांची फसवणूक केली, फसवलं त्यांना। आता कळलं हम फस गए। आणि